भगवं वादळ आपल्याला पुण्यामध्ये पाहायला मिळतंय, कारण पुण्यामध्ये मराठा समाजाचा आज मोर्चा आहे। लक्षावधी लोक लाखोंच्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी आहेत। तर तुम्ही दृश्य बघू शकता। हे दृश्य मराठा मोर्चाची आहे। तर डेक्कन जिमखान्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली। संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहून मराठ्यांनी मोर्चा काढला। पुण्यामध्ये रस्त्यावरती मराठा मोर्चाचं वादळ आपल्याला पाहायला मिळतंय। लाखोंच्या संख्येने मराठा समाजातले बांधव या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या मोर्चामध्ये तरुणींचा सहभाग लक्षणीय असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तरुण वर्ग मोठ्या संख्येने घराबाहेर पडलेला आहे आणि जी गोष्ट आपण राज्यभर पाहतोय, राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पाहतोय, हीच गोष्ट आज पुण्यामध्ये देखील पाहायला मिळते। पुण्यामध्ये रेकॉर्ड तोड गर्दी या मराठा समाजाच्या मोर्चाला असलेली पाहायला मिळते। पुण्याच्या रस्त्यांवरती मराठा समाजाचं वादळ आपल्याला पाहायला मिळते। राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। मराठा समाजाच्या आंदोलनाच्या मूक मोर्चाच्या मागण्या या अॅट्रॉसिटी कायद्याबद्दल आहेत। त्याचसोबत मराठ्यांना आरक्षण मिळण्यासोबत आहे आणि पुण्याच्या रस्त्यावरती आपण पाहतोय मराठा समाजाचं कसं वादळ या ठिकाणी झंझावतंय। डेक्कन जिमखान्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली आणि त्यानंतर हळूहळू करता करता लाखोंच्या संख्येने लोक या मोर्चामध्ये शामिल होत गेले। तर मराठा मोर्चामध्ये सहभागी झालेले नेते पाहता हा मोर्चा सामान्यांचा आहे का नेत्यांचा असा प्रश्न पडलाय। हा प्रश्न पडणं साहजिक आहे, कारण सामान्य मराठ्यांचा मोर्चा आहे का नेत्यांचा मोर्चा। कोणकोणते नेते या मोर्चामध्ये सहभागी झालेत तुम्हाला ग्राफिक्सच्या माध्यमातून दाखवणार आहोत। आम्ही सवाल उपस्थित करतोय, हा मोर्चा सामान्यांचा आहे का नेत्यांचा। खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचे उदयनराजे भोसले, भाई जगताप काँग्रेसचे आमदार, शिवाजी आढळराव पाटील शिवसेनेचे खासदार, हर्षवर्धन पाटील माजी सहकार मंत्री, अजित पवार माजी उपमुख्यमंत्री आणि दिलीप वळसे पाटील माजी विधानसभा अध्यक्ष, बाळा बेगडे आमदार भाजप, श्रीरंग बारणे खासदार शिवसेना आणि विजय शिवतरे जलसंपदा राज्यमंत्री। आपण थेट जाणार आहोत पुण्यामध्ये। आमचा प्रतिनिधी अमोल कविटकर आहे। अमोल, लाखोंच्या संख्येने मराठा समाजाचे बांधव या ठिकाणी पुण्यामध्ये आपल्याला सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत या मोर्चामध्ये। मात्र नेते देखील सर्वपक्षीय मोठ्या संख्येने आहेत। समाजाचा मोर्चा म्हणावा, सामान्यांचा मोर्चा म्हणावा का या नेत्यांचा मोर्चा म्हणावा? नक्कीच हा सर्वसामान्य मराठा बांधवांचा मोर्चा आहे। त्याचं कारण असं की कुठल्याही राजकीय नेत्याला इकडे स्थान देण्यात आलेलं नाहीये। जी संयोजन समिती आहे त्यांच्याकडनं सूचना देण्यात येत आहेत, नियोजन सुद्धा त्यांच्याकडनंच करण्यात येतंय। कुठल्याही राजकीय नेत्याला संयोजनामध्ये सहभागी होऊ दिलं जात नाही। मोर्चामध्ये सुद्धा सहभागी झाल्यानंतर कोणाचंही नाव पुकारलं जात नाही। प्रॉपर एक म्हणजे मोर्चेकरी ज्या प्रकारे असतात तशाच प्रकारचा सहभाग जो आहे तो राजकीय नेत्यांचा आपल्याला असलेला पाहायला मिळतोय। मात्र सामान्य मराठा बांधव जे आहेत ते खूप मोठ्या संख्येनं उपस्थित झालेले आहेत। आतापर्यंत पुण्याच्या इतिहासामध्ये एका ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक कधीच जमले नव्हते। आता जी माहिती मिळते त्या माहितीनुसार मोर्चा विधान भवनाजवळ पोहोचलेला आहे आणि दुसरीकडे आता ही गर्दी आपण बघतोय ती अर्थात खंडोजी बाबा चौकातली आणि खंडोजी बाबा चौकातनं प्रामुख्याने चांदणी चौकाकडे रस्ता जातो तो सुद्धा पूर्ण पॅक आहे। इकडे औंधपर्यंत असेल आणि हडपसरकडे भैरवा नाल्यापर्यंत असेल, संपूर्ण रस्ते जे आहेत ते पूर्णपणे भगवे झालेले आपल्याला पाहायला मिळतात। विशेष म्हणजे पार्किंग हे शहराबाहेर केलेलं आहे, तरी सुद्धा येणाऱ्यांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणावरती आहे की पाय ठेवायला सुद्धा पुण्याच्या रस्त्यामध्ये जागा आपल्याला मिळत नाहीये। महत्त्वाची बाब म्हणजे आता मोर्चाचे मार्ग नवीन मार्ग सुरू करावे लागतात, कारण लक्ष्मी रस्त्यावरती गर्दी मावेनाशी झाली आहे आणि मोठ्या प्रमाणात मराठा बांधवांचं अजून पुण्याकडे जे आगेकूच जे आहे ती सुरूच आहेत। प्रवीण गायकवाड आपल्या सोबत आहे, जे संयोजन समितीमध्ये होते। काय सांगाल, ही सगळ्यात मोठा पुण्यातला मोर्चा आपल्याला पाहायला मिळतोय, काय नेमकं याचं कारण आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळे सहभागी झालेत? नाही, हा जगातला सगळ्यात मोठा मूक मोर्चा आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या भारताची परंपरा बुद्धाच्या शांततेची आहे आणि गांधीजींनी सांगितलेलं आपल्याला सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं जे ब्रीथ त्यांनी दिलेलं आहे ते खूप महत्त्वाचं वाटतं। या ठिकाणी मला ते नमूद करणं गरजेचं वाटतं की
मूक मोर्चाच्या निमित्ताने आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे जो युद्धापेक्षा बुद्धाचा मार्ग तुम्ही स्वीकारलाय तो जास्त प्रभावी वाटतोय. एकी सगळ्या समाजाची झालेली आहे आणि जो नैतिक दबाव राज्य सरकारवर यायला हवा तशा प्रकारचा दबाव सुद्धा येताना पाहायला मिळतो. मूक मोर्चाच्या निमित्ताने मला जे सांगायचंय ते राज्य सरकारवर दबाव निर्माण झालेला आहे. पण मौनम सर्व अर्थ साधनम, मौनम सर्व अर्थ साधनम म्हणजे मौनामध्ये सगळ्या गोष्टी साध्य होतात. आणि हा लोकशाही प्रिय देश असल्यामुळं मराठ्यांनी जी लोकशाही स्वीकारलेली आहे त्यांनी लोकशाहीमध्ये जनसमुदायाबरोबर मूक मोर्चाचा आधार घेतलेला आहे. आणि हा जो जनसमुदाय आहे हा मूक मोर्चाच्या माध्यमातून चाललेला आहे. मराठ्यांनी लोकशाही रुजवलेली आहे आणि लोकशाही स्वीकारलेली आहे. तुम्ही मागणी सुद्धा केलेली होती की गिनीज बुकमध्ये या सगळ्या मोर्चाचं नोंद व्हावी. त्याबद्दल नेमकं काय सांगाल? कशा प्रकारे याचा पाठपुरावा केला जातो? नाही, मुख्यतः काय आहे, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडून गेल्या 8 दिवसापासून आमच्याशी संपर्क साधला जातोय. कारण 23 ऑगस्ट पासून औरंगाबादला जे मोर्चे होतात त्याच्या बाबतीत जागतिक पातळीवर चर्चा सुरू झाली. कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून हे फोटो व्हायरल जागतिक पातळीवर झाले. काही लोकांनी म्हटलं की याला क्रॉप करण्यात आले का, काही एकत्र फोटो करण्यात आले का. आणि म्हणून BBC असेल, NDTVचे प्रतिनिधी या ठिकाणी आले आणि त्यांनी ज्या वेळेस गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला हे सांगितलं की हा जगातला सगळ्यात मोठा मूक मोर्चा आहे. कारण पूर्वीचा रेकॉर्ड हा 3.5 लाख लोकांचा आहे आणि हा जो जनसमुदाय आहे की दावा करण्यात येतो की जगातला सगळ्यात मोठा मूक मोर्चा असेल. राजेंद्र कोंढरे आपल्या सोबत आहेत. तुम्ही काय सांगाल? तुमचे अंदाज पूर्णपणे चुकलेत कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठा बांधव एकत्र आलेले आहेत. काय सांगाल याबद्दल? ठीक आहे. आज या ठिकाणी प्रचंड संख्येने जी गर्दी झालेली आहे ती मराठा समाजातल्या सर्वसामान्य माणसाला कोणत्याही प्रकारचं नेतृत्व नसताना केवळ सगळ्यांनी समभाव ठेवून कोणतेही मतभेद असले सगळे दूर करून ह्या माणसांनी एकत्र येण्याचा संकल्प केला. आणि प्रत्येक माणसाच्या मस्तकामधलं आणि हृदयामधलं रक्त जे सळसळत आहे त्याच्या माध्यमातून हा समाज आता एकत्रीकरणाची प्रक्रिया झालेली. आणि ही सगळ्यात आम्हाला जगातली मोठी का क्रांती वाटते तर जो समाज एकमेकाशी सारखा भांडायचा तो एक दिलानी एक वटाने सर्व राजकीय पक्षातले मतभेद सामाजिक मतभेद विसरून संबंध महाराष्ट्रामध्ये एकत्र येतोय. आणि आता ह्या एकत्रीकरणाच्या प्रक्रियेच्या माध्यमातून समाज जशा सरकारकडे मागण्या करतोय तसा आत्मचिंतन करून समाजामधल्या जे काही अंधश्रद्धा रूढी परंपरा आहेत त्या दुरुस्त करून हा समाज औद्योगिकदृष्ट्या वेगवेगळ्या दृष्टिकोनात. आणखीन यातली एक महत्वाची बाब म्हणजे अनेक राजकीय नेते आता आजच्या या मोर्चामध्ये सहभागी झालेत. मात्र त्यांना तुम्ही कुठेही स्थान देत नाहीये. केवळ एक साधा मोर्चेकरी म्हणून ते सगळे सहभागी होत आहेत. काय सांगाल या सगळ्याबद्दल? हा मोर्चा केवळ सामान्य मराठा बांधवांचाच असेल याची तुम्ही पूर्णपणे खबरदारी घेतली? हा निश्चित हा सगळा जो चेहरा आहे हा समोर सामान्य माणसाचा आहे. आणि जी काही राजकीय पक्षातली मंडळी आहेत ही मंडळी केवळ मराठा म्हणूनच ह्या मोर्चामध्ये समावेश झालेले आहेत. एवढेच नव्हे तर इतर जाती धर्माचे पण अनेक लोक आम्हाला जवळपास 100च्या वर जाती धर्माच्या संघटनांनी या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे. त्यांचेही मी या ठिकाणी आमच्या सकल मराठा समाजाच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि राजकीय जी मंडळी आहेत ती एक मराठा म्हणून समावेश झालेला असल्यामुळं हा सामान्य माणसाचा चेहरा हाच या मोर्चाचं सगळं नेतृत्व. हा सगळा सामान्य चेहरा आहे आणि आपण बघू शकतो की ही गर्दी किती मोठ्या प्रमाणावरती आहे. आता आपल्याला काही बांधव असे होते की ज्यांचा हरियाणामधनं आलेले आहेत, काही गुजरातमधनं आलेले आहेत. असे सुद्धा लोक जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात होते ज्यांनी मराठा समाजाला या पाठिंबा देण्यासाठी थेट त्या भागात आलेला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे सगळ्या स्तरातनं खूप मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळतोय. बरोबर, सगळ्या स्तरातनं पाठिंबा मिळालेला आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद अमोल दिलेल्या या माहितीबद्दल. अमोल कविटकर आमचा प्रतिनिधी माहिती देत होता. भव्य असा मराठा समाजाचा मोर्चा पुण्यामध्ये देखील निघालेला आहे. पुण्यातले रस्ते फक्त भगव्या रंगामध्ये रंगून गेलेले आहेत. कारण ज्या रस्त्यांवरती तुम्ही जाण्याचा प्रयत्न करताय त्या ठिकाणी फक्त भगवा रंग आपल्याला पाहायला मिळतोय. लाखोंच्या संख्येने मराठा बांधव आपल्या मागण्यांसाठी आणि आपल्या हक्कासाठी रस्त्यावरती उतरलेले पाहायला मिळत आहेत. मात्र राजकारणी या मोर्चामध्ये सहभागी आहेत. त्यामुळे हा मोर्चा सामान्यांचा का राजकारण्यांचा असा एक प्रश्न निश्चितच उपस्थित होतो.